चला बॅट्समन लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे, कारण की ठीक 4 वाजलेत आणि 3 मॅचेस पूर्ण करायच्या आहेत. क्वार्टर फायनल, त्यानंतर सेमीफायनल. इथनं जो जिंकेल तो देसाईशी फाईट करेल आणि त्यानंतर जो संघ जिंकेल तो वाडेगर संघाशी फाईट करताना पाहायला मिळेल. काल नामांकित 8 संघ खेळले आणि त्यापैकी फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळेल तो प्रांजल अँड स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेगर संघ. प्रवीण तांडेल पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज देखील सानवी 11 ह्या नावानं पडले संघ खेळतोय. बंटीशेठ पाटील घोडगाव पुरस्कृत हा संघ. मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचची मॅच विनिंग जोडी पुन्हा मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. रोहन म्हात्रे आणि साथीनं ऋतिक कुंभारकर आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पवनला आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये 2 षटकं पवननं टाकली होती आणि जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली होती. गोलंदाजीचा जर क्रमवारीचा विचार केला तर दावडीसाठी पहिलं षटक पवन, त्यानंतर आपण पाहिलं होतं इंद्रजितला, त्यानं देखील जबरदस्त गोलंदाजी केली. मॅच विनिंग गोलंदाजी त्याची आपण पाहिली होती, विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. नाही, एकंदरीत संतुलित खेळ मागच्या मॅचमध्ये त्यानं केला होता. स्ट्रायकिंग एंडला रोहन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ऋतिक कुंभारकर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयासाठी. सामना आपण पाहतो द्वितीय फेरीतील द्वितीय लढत. या खेळपट्टीचा आतापर्यंतचा कालपासूनचा अभ्यास मी तरी सांगतो, सुरुवातीला धावा बनत नाहीत, मधल्या टप्प्यात धावा बनत आहेत आणि अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. 4 षटकांची मॅच. जे काही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवलेत ते नियम कंटिन्यू असतील. चेंडू कोणत्या क्षणी हरवला, फुटला, भिजला तर चेंडू नवीन असेल आणि 2 चॉईस बॉल मिळतील. त्यानंतर आयोजन करता जो चेंडू आपल्याला देतील त्या चेंडून आपल्याला खेळायचा आहे. मॅच सुरू होते. एका बाजूने दावडी तर विरोधात पडले संघ. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज पवन. साइड अँगलचा हा चेंडू, जबरदस्त फटका, उचलता चेंडू, उचलता जवाब, बॉल सीमारेषा पार आला. पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. तीन चेंडू आणि 3,000 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार टोकले तर आकाश मुंडे यांचं आगमन देखील झालंय. मागच्या मॅच मध्ये देखील हे पारितोषिक होतं, तेव्हा सलग 2 आले होते. तिसरा येण्या अगोदर बॉल डॉट आला, अन्यथा 3,000 रुपयाचं कॅश प्राईज ऋतिकच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळालं असतं. परंतु पुन्हा एकदा रोहननं सुरुवात केली. मागच्या मॅच मध्ये षटकार तर या मॅच मध्ये चौकार. चांगला फटका. पुन्हा एकदा फुटवर्क त्याचा किती लाजवाब पाहायला मिळतोय. ट्रिगर मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, बॉल पडण्या अगोदर या गोष्टी गरजेच्या आहेत. ट्रिगर मुवमेंटचा विचार केला तर आयन मॉर्गनला आपण पाहायचो आंतरराष्ट्रीय स्तरावरती. त्यानंतर सौरव गांगुली देखील असेल. अशा पद्धतीनं त्यांची काहीशी ट्रिगर मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतं. रनमशीन विराट कोहली देखील जो ऑफ साईडला थोडासा शफल होतो, त्यानंतर फ्लिकचा त्याचा ट्रेडमार्क आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. अगदी त्याच पद्धतीनं बॅकफुटला आला आणि त्यानंतर पंच दाखवत असताना आपण रोहनला पाहिलं. इथे देखील फटका लाजवाब आहे. या खेळाडूला आज थांबवणं मुश्किल आहे, असंच सध्या तो दाखवतोय. बॉल सीमारेषा पार गुल झालाय. आणखीन एक दमदार फटका. धावा मिळतील 6. मॅच मध्ये नोट आउट 43 धावा आणि ह्या मॅच मध्ये जसा पहिला चेंडू त्यानं फेस केला आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट पार, ब्रँडेड षटकार आणि या 6 या स्पर्धेत वैयक्तिक 49 ह्या धावांवरती तो पोहोचलाय. परंतु ह्या 6 धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या 11 ह्या अंकावरती पाहायला मिळते. बघा बॉलला देखील मैदानाच्या पार पाठवलंय. खर तर आता पवनचा समाचार घेतलाय. या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आणि त्याच्यावरतीच आता अटॅक केलंय. म्हणजे तोडायचं तर टॉपच्या आला तोडायचं. सध्या तर ही रणनीती टीम सानवीने पडल्याची पाहायला मिळते. आघाडीच्या गोलंदाजावरती आता प्रति हल्ला चढवलाय. पुन्हा जागा बनवली आहे. विक्रीच्या कोण्यामध्ये येऊन हा फटका एक्झिक्यूट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत धावा 2 मिळतील. धावफलक ह्या 2-13 ह्या अंकावरती. गुड फिल्डिंग.
जबरदस्त बॅटिंग, फ्लाइंग स्टार्ट. त्या स्टार्टसाठी हे दोन्ही फलंदाज ओळखले जातात. तो स्टार्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पेस ऑफ करत असताना कटरचा बॉल ज्याला आपण म्हणतो, फिंगर रोल करत असताना बॉलची गती बॉलर्सनं कमी केली, परंतु त्यावरती देखील चूक लक्ष फलंदाजचं होतं. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा आपला माइंडसेट ओळखण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो त्याच्याविरुद्ध आपल्याकडे देखील प्लॅन बी हा गरजेचा आहे. म्हणजे थोडीच तोर सध्या तरी खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटल रंगलंय. मी तरी म्हणून पवनच्या आगी श्रुतिक आणि रोहनचं. इथे फटका लाजवाब, स्क्वेअर कट. अगदी बॉल जाईल तो गलीच्या डोक्यावरून सीमारेषेच्या दिशेनं. फाटलाक चालू आहे, परंतु अंततः शर्यत बॉल न जिंकल्या. चेंडू सीमारेषा फार फरार. मिळतील धावा 4. खेळ देखील पूर्ण संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 18 फॉर नन. 18 वरती एकही गडी गमावला नाही. तो बॅटिंग करत असताना टीम सानवी लेवून पडले ना. अफलातून बॅटिंग. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात आपण पाहिली होती ह्या जोडीकडनं, या मॅचमध्ये देखील तसाच खेळ. डगआउटमधनं सेट होऊन हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतात. मागच्या मॅचमध्ये नोट आउट 43 आणि या मॅचमध्ये देखील जबरदस्त खेळ ऋतिकचा आपण पाहतो. वैयक्तिक ह्या मॅचमध्ये सध्या तो 9 या अंकावरती खेळतोय. म्हणजे ह्या स्पर्धेत 50हून अधिक धावा त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर हे एक मोठं यश त्याच्या नावावरती आपण पाहू शकाल. ज्या खेळपट्टीवरती धावा बनवणं इतकं सोपं काम नाही आहे, कारण की प्रॉपर क्रीडांगण मोठं क्रीडांगण आहे आणि खेळपट्टी देखील अचूक जी गोलंदाजाने योगदान देते. आपण पाहिलं होतं कालच्या दिवसापासून, जिथे विकेट हॅट्रिक देखील आजच्या दिवसात आपण होम ग्राउंडवरती विशाल मात्रेची पाहिली. काल सलग 3 चौकार आपण अतुल भोईरचे पाहिले. सलग 3 षटकार हरीश पाटील कोळेगावच्या त्या फलंदाजांनी ठोकले होते. आणि आज देखील सलग कामगिरी विकेटची पाहिली. इथे साईडा मांगलला बॉलला फेकलंय. या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं प्रयत्न चालवला, परंतु अंततः बॉल सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय. षटकार. इंद्रजीतचं स्वागत झालंय. मागच्या मॅचचा मॅच विनर आहे. सायडा मँगलनं तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लसित मलिंगाची काहीशी आठवण तो जरूर करून देतोय. सध्या तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील चर्चा चालू आहे. जो पाकिस्तानचा गोलंदाज थांबून पॉज घेऊन गोलंदाजी करतो त्याच्यावरती आता कॉन्ट्रोवर्सी सध्या तरी घडताना आपण पाहतो. परंतु 15 तारखेला काय घडेल हे पाहावं लागेल. चर्चित ते बॅटल असेल. आणि इथे देखील तसाच फटका. आणि डगआउट मध्ये देखील तेच सांगण्यात आलंय की ऋतिक तुझ्यासाठी हा गोलंदाज अगदी योग्य आहे, कारण की याच्याकडनं ज्या पद्धतीचे चेंडू फेकले जातात त्यावरती तुझ्याकडे उत्तर आहे आणि तुझ्या बॅटमधनं धावा येऊ शकतात. हा आत्मविश्वास खेळाडू कक्षात न आला आणि त्यानंतर मात्र फटके पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतरचा हा स्वीपचा चौकार पाहायला मिळतो. दसकादम इंद्रजीतच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 28 धावा. मागच्या मॅचमध्ये जशी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी बिल्ड झाली होती अगदी तशीच पार्टनरशिप पाहायला मिळते. मागच्या मॅचचा विचार केला तर 60+ धावसंख्येची पार्टनरशिप 61 दोघांनी बनवल्या होत्या पहिल्या विकेटसाठी आणि ती सर्वाधिक मोठी पार्टनरशिप आपण पाहिली. इथे देखील फुल टॉस वन्स अगेन त्याच दिशेला आणि अगदी त्याच प्रकारचा कार्बन कॉपी स्टाईल हा फटका पाहायला मिळतोय. सलगचा हा दुसरा ब्रँडेड चौकार. या 4 न 30चा पल्ला पार होताना धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 32 धावा. 1, 2, 3, 4. तीन चेंडू आणि 3 मोठे प्रहार, ज्यामध्ये पहिलाच षटकार आणि त्यानंतर 2 चौकार. आज बॅट बोलते. आजचा दिवस मी तरी म्हणेन ऋतिक कुंभारकरचा पाहायला मिळतोय. सोबतीनं रोहन खेळतोय, परंतु आज तो अँकरिंग भूमिका पूर्ण करतोय, कारण की त्याला माहिती आहे आज बोलबाला ऋतिकचा आहे आणि त्याच्याकडनं मात्र खेळ आपल्याला करून घ्यावा लागेल.
आणि सध्या तरी तोच प्रयत्न पडलेचा अगदीच सफल होताना पाहायला मिळतोय. सलग 3 मोठे प्रहार. आता काहीसे फील्डमध्ये चेंजेस पाहायला मिळतात. जिथे 2 चौकार तिथे आता फिल्डर बॅकअपला तैनात आहे. आता देखील बॉलला पाठवलं ते डीपमध्ये. काउफेजला क्षेत्ररक्षक तिथे धावतोय. सेकंडला चान्स आणि धावा 2 पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आक्रमकता सोबत सिंगल डबल या साऱ्या काही गोष्टी दाखवताना आपण पाहतोय. कारण की इनिंगला बिल्ड करत असताना मोठ्या फटक्यांसोबत सिंगल डबल देखील तितकीच महत्त्वाची आहे. क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला आपण म्हणतो की सिंगल आणि डबल गरजेचं आहे. 6 चेंडू एक षटकार ठोकून चालत नाही आहे. सोबत सिंगल डबल देखील आपल्याला पूर्ण करावं लागतं एखाद्या षटकात. इथे देखील दांडी उद्ध्वस्त केली आहे. अष्टागुल करत असताना अगदी पहिलं यश मिळवलं ते इंद्रजीतनं. आतापर्यंत मोठे फटके त्याच्या विरोधात आले परंतु अंततः तो सफल ठरला आणि महत्वाची विकेट त्यानं आपल्या टीमला मिळवून दिली आहे. ऋतिक कुंभारकर बॅक टू द डगआउट. धक्का पहिला टीम सानवी 11 पडलेला. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू. दिनेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1 डाऊन साठी मैदानात आपण त्याला पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 34 आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त खेळ. 2 षटकामध्ये अफलातून बॅटिंग. सध्या तरी बाहुबली आपण पाहतोय आमच्या मंचावरून आता प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. ब्लॅक टी शर्ट परिधान करून. पंच देखील लगेच मागे बघतायत. ऋतिकचा जर या स्पर्धेतील आढावा आपण घेतला तर 2 मॅच मध्ये 20 चेंडू त्यानं फेस केले आणि धावा 68 त्यानं पूर्ण केल्यात. चांगला चेंडू. ओव्हर दी बॉलर हेड. बॉलला मागे पाठवण्याचं काम केलंय. लॉंग ऑन पुढे सरकत असताना बॉलला फील्ड करेल तोपर्यंत सिंगल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 35 for 1. 35 ला मात्र एक गडी बाद झालाय आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 17.50 अशी धावगती. याच पद्धतीनं जर धावा बांधल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 70 इथनं आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कदाचित इथे आणखीन वापसी करण्याचा प्रयत्न ओम साई स्पोर्ट दावडीचा देखील राहील. तर चला टीम मीटिंग नको. लगेचच फिल्डिंग आपण सजवायची आहे. कारण की आज सुरुवातीला बराचसा वेळ खर्च झाला. संघ लवकर उपस्थित नव्हते त्या कारणास्तव पहिली मॅच थोड्याशा उशिरानं सुरू झाली. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये भरपूर वेळ गेला आणि त्या कारणास्तव आता वेळ येऊन ठेपलाय. 4 वाजल्यानंतर 3 मॅचेस शिल्लक राहिल्या होत्या. त्यापैकी आता सध्या प्रिव्हियस मॅच आपण दावडी आणि पडलेमध्ये पाहतोय. 4:15 वाजलेत आणि आतापर्यंत ह्या मॅचमधील 2 षटकं पूर्ण झाली आहेत. षटक क्रमांक 30 आणि गोलंदाज आर्यन. आर्यनला वापसी करावी लागेल. सध्या तरी दिवस मोठा झालाय. अन्यथा अगोदरचा जर कालखंड आपण पाहिला जानेवारीच्या अगोदरचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिथे 6 वाजेपर्यंत पूर्णतः अंधार पसरायचा आणि खास करून इथे समोर ज्या पद्धतीनं बिल्डिंग्स आपण पाहतोय सूर्य एकदा का खाली गेला तर मैदानावरती अंधार पसरताना आपल्याला जरूर इथे देखील पाहायला मिळेल. 2 षटकापर्यंत 35. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि आर्यन गोलंदाजीसाठी पहिला चेंडू समोर उडवलाय. शक्यता झेलची. टिपलाय झेल आणि संपला खेळ. दिनेशचा धक्का दुसरा. टीम पडलेला. ती धून सध्या तरी याद आ रहा है.
आजचा दिवस व्हॅलेंटाईन डेचा आहे, 14 फेब्रुवारीचा. नक्की कुणाला कुणाची आठवण येईल हे सांगणं कठीण आहे सध्या तरी. हर्षल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आता दाखल झालाय. अनेक रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्या नावानं या संघाची ओळख देखील आपण पाहिली आहे आणि तो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल पाटील. गोलंदाज आर्यन. पहिला चेंडू विकेट आल्या लॉब केलं बॉलला. अफलातून फटका. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल सीमारेषा पार. षटकार. बैलगाडा शर्यत चर्चेचा विषय आहे. आज मी तरी म्हणेन 5 स्पर्धा मिळून जेवढे प्रेक्षक होणार नाहीत तेवढे प्रेक्षक एका अड्ड्यामध्ये पाहायला मिळत आहेत शर्यतींच्या. षटकार ठोकला हर्षलनं. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर. फारसं दडपण आता आर्यनवरती देखील असेल, कारण की समोर हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6 हिटिंग मशीन म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 42 धावा. 2 षटकात 35 होत्या. एक बॉल वाईड आलाय आणि सोबत एक षटकार देखील या षटकात आपण पाहिला आणि 42 पर्यंत मजल मारली आहे ती सानविलेन पडलेनं. पडले गाव म्हटलं तर बैलगाडा शर्यत हे नाव ह्या गावासोबत जोडलंय आणि सर्जा बैलाचे मालक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सर्जा जसा धावतो आज तसा सुसाट वेग बॅटिंगमध्ये त्याला दाखवावा लागेल. षटकार तर ठोकलाय, परंतु त्याच्या विरोधात आता बॉल देखील डॉट आलाय. बॅटल रंगलाय. आर्यन जो संघाचा संघनायक आहे तो देखील मैदानाच्या आतमध्ये कसब आणि कर्तब दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्या विरोधात हर्षद. फटका शॉर्ट पिच चेंडू फुल करायचं होतं. फटका फसलाय. झेलची शक्यता. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक टिपलाय झेल आणि ट्रॅप रचलं होतं आणि त्या ट्रॅपमध्ये सापडलाय. आणि की हा शॉर्ट पिच चेंडू टाकून खऱ्या अर्थानं आमंत्रण दिलं होतं, लालच दिलं होतं त्या हर्षलला आणि त्यामध्ये तो अडकलाय. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाहीये आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून हर्षलचा खेळ संपुष्टात. त्याच्या आतमध्ये नेट क्रमांकाचा विचार केला तर 5व्या नंबरवरती मनीष आता दाखल झालाय. आघाडीचे फलंदाज त्यापैकी आता रोहन अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील अजूनही 2 चेंडू. आर्यन फुल लेनचा चेंडू आडव्या बॅटनं प्रहार केला. गॅप मधनं गोलीच्या वेगानं बॉल सुसाट सुटलाय. सीमारेषा पार. आलाय तो आणखीन एक दमदार चौका. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 to go. 5 चेंडू समाप्त झालेत, कारण की एक वाईट बॉल आला होता. धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या आता 46 हे 40 धावा. पहिल्या षटकात 18, त्यानंतर 17 धावा. या षटकामध्ये देखील आक्रमण झालं. अंततः इथे विकेट आली. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3ऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि 46 धावा 15.33 सरासरीनं धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडूंचा खेळ डेट ओव्हर मध्ये. चला जास्त टीम मीटिंग नको ही सूचना. दोन्ही मॅच बॉल आलेत. बघा आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता
रोशन दाखल होतोय. मागच्या मॅचमध्ये अक्षय ज्याला लवकर प्रमोट केलं होतं आणि तो मात्र आता ह्या मॅचमध्ये मैदानाच्या आतमध्ये येत नाही आहे. खरं तर ह्या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. कदाचित गोलंदाजीवरती जास्त लक्ष केंद्रित त्यांना केलेलं पाहायला मिळतंय. सध्या तरी आता 3 षटकामध्ये 46 धावा पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅटिंग येऊ शकते. सेहेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला लवकर फिल्डिंग साधवायची आहे. आणखी 4 वाजता ही मॅच सुरुवात झाली. 4 वाजून 2 ते 3 मिनिटांनी आणि आतापर्यंत अवधी जर पाहिला तर जवळजवळ 25 मिनिटं व्हायला आली मला तरी वाटतंय. 4 षटकांची मॅच आहे. एवढ्याला मॅच इनिंग व्हायला हवी होती परंतु बरेचसे मोठे फटके आले आणि बॉल बराचदा बाहेर गेला. त्या कारणास्तव थोडीशी मुभा असते जिथे एक्स्ट्रा टायमिंग आपलं खर्च होते. आज एक अतिरिक्त मॅच आहे तर एवढी घाई झाली नसते मी तरी म्हणेन. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा देखील आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि ज्या पद्धतीनं मॅचेस चालू आहेत डे फॉर्मॅट पूर्ण झाल्यानंतर आमचे पंच असतील समालोचक असतील यांना जावं लागतंय. म्हणजे सातत्यानं स्पर्धा चालू आहेत. डे नाईट क्रिकेट सध्या तरी चालू आहे. क्रिकेटचा वाढता क्रेज आणि अनेक साऱ्या स्पर्धा सलग चालू आहेत. शेवटचं षटक. पहिलाच बॉल प्रहार केलाय समोर. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं धावला. कंट्रोल त्याचा हरवला आणि बॉलच्या भरपूरच पुढे तो निघून गेला आणि बॉलनं त्याला बीट केलं आणि बॉल गेला सीमारेषा पार लॉंग ऑनला आणि आलाय पहिल्याच बॉलवरती दीपकच्या अगेन्स्ट चौकार आणि या 4 50 आकडा पूर्ण. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 50 धावा. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मागच्या षटकात देखील धावा 11 आल्या होत्या आणि या षटकात सुरुवात 4 न झाली आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. परंतु मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 66 धावसंख्येचा पाठलाग 4 षटकात झालाय. ते पाहता इथे धावा बनतायत. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा उडवलंय बॉलला हवेमध्ये परंतु बचावलाय फलंदाज. कारण की नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू दाखल होताना आपण पाहिला आणि तिथे मात्र धावा 2 मिळतात. 52 धावा. जबरदस्त बॅटिंग युनिट आज समोर आलं. ते टीम साने विलियन पडलेच. बॅटिंग चांगली झाली आहे. षटकातील 3रा चेंडू. 2 मध्ये 6 खर्च झाल्यात. फिल्डिंग मध्ये चेंजेस. डीप मध्ये आता स्वीपर कव्हरला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. रिव्हर्स खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. मॉडर्न क्रिकेटमधील हा महत्त्वाचा फटका. हमखास प्रत्येक खेळाडू आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतो. खास करून ISPL मध्ये देखील जवळजवळ प्रत्येक खेळाडूने हा प्रयत्न केला. एखादा फटका आला तर त्यानंतर लगेच रिव्हर्स. कारण की समोर बॉल लॉप करणं इतकं सोपं नव्हतं तिथे आणि इथे देखील त्याच पद्धतीचं प्रॉपर क्रीडांगण आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट केलायचं होतं. एज घेऊन बॉल विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. कॉडब्यांच्या माध्यमातून रोहन मात्रेचा खेळ संपलाय. सलामीला आलेला फलंदाज फारसे चेंडू त्याच्या वाटेला आले नाहीत परंतु अंततः त्याची खेळी देखील आली आहे ती संपुष्टात. थँक्यू. गोरगरिबांचे कैवारी लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाचं गीत सध्या तरी आपल्याला ऐकायला मिळालं. नवी मुंबईच्या विमानतळाला दिबांचं नाव मिळावं ह्यासाठी अट्टहास भूमिपुत्रांचा आपण पाहतो. 2 व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रातील ज्यांचं आवर्जून नाव आणि ज्यांच्या चरणी नेहमीच अनेक माणसं नतमस्तक होत आहेत. त्यापैकी रायगडामधील नामांकित व्यक्तिमत्व आणि सर्वांचे आदरस्थान स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील आणि ठाण्यामधील धर्मवीर आनंद दिघे साहेब. इथे देखील एज घेऊन बॉल मागे आलाय. डाव्या त्याचा फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये आला होता. त्याच्याकडनं फक्त सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली. अंतिम षटकात दीपकच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार आला जरूर परंतु त्यानंतरची त्याची वापसी लाजवाब होती.
डेट ओव्हरमध्ये जिथे फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये असतात अशा मुमेंटला त्यांना थांबवण्याचं काम दीपकनं केलंय. कारण की 5 बॉलमध्ये त्यानं धावा 7 खर्च केल्यात आणि आता शेवटचा चेंडू धावफलकावरती आपल्याला 53-53 पाहायला मिळतात. अंतिम बॉलवरती किती धावा येतील हे पाहावं लागेल. एका बाजूला आशा असेल पडलेला मोठा फटका यायला हवा तर एक बाजूला फक्त कमी यायला हव्यात, परंतु समोर उडवलं बॉलला. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक, त्याच्या डोक्यावर बॉल सीमारेषा पार फ्लाय झालाय. बिग हिट षटकार आलाय, शेवट झालाय गोड आणि या 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 59 धावा आणि 60 धावसंख्येचा आता भलं मोठा आव्हान विजयासाठी पार करावं लागेल ते ओम साई स्पोर्ट दावडीला. अशा पद्धतीने हे आव्हान पूर्ण होईल की या आव्हानाचा बचाव होईल. ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण करू परिवर्तन आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक मित्र, कल्याण डोंबिवली क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी पाटील सरांना. थँक्यू. सेट करण्यात आलेले आहे ते म्हणजे एकूण 59 तर 60 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि काय जबरदस्त बॅटिंग आपण बघतायत. रोहन या संघाचा अत्यंत भरोशाचा सलामीवीर, त्याच्या बॅटमधून 15 धावा आल्या. या 15 धावा करत असताना त्याने 7 चेंडूंचा सामना केला. चांगला स्ट्राईक रेट. ऋतिक यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून किरोलीच्या मैदानावरती त्याला 2 व्हीलर मिळाली. त्यानंतर दिनेश लवकर बाद झाला. मनीषचं 6 धावांचं योगदान. हर्षनने एक षटका ठोकला होता. मनीषने 4च केल्या होत्या. पण या 4 ओव्हरमध्ये आपण बघतायत 59 धावा केल्यात आणि सरासरी 15च्या सरासरीने प्रति ओव्हर मागे विजयासाठी ओम साई स्पोर्ट्स दावडीला करायचे आहेत 60 धावा. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जरूर रिक्वायर्ड रन रेट फार मोठा आहे, पण दावडी हा संघ कुठलाही उलटफेर करू शकतो. या संघामध्येही टॅलेंटेड खेळाडू आहेत. जरी यंगस्टर असले, अनुभवाची कमी असली तरी हा संघ या मैदानावरती या 60 धावसंख्येला चेस करत असताना मैदानावरती संघर्ष जरूर करेल अशी अपेक्षा जरूर दावडीचे समर्थक करतील. सलामीवीर मैदानात दाखल झालेत. आपण बघतायत आर्यन आणि रौनक बॉलिंग मार्क तयार. वेळ जास्त घेऊ नका. बघा ही 6वी मॅच आहे. यानंतर मॅच आणि त्यानंतर मात्र आपण कव्हर करणार आहोत फायनल मॅच. आणि बघा कमिटी मेंबर स्वप्नील आमचे अलर्ट झालेले आहेत.
ते सांगतात की फास्ट खेळा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. काल आम्ही जवळजवळ कित्येक संघांना पॅनल्टी लावली होती उशिरा आल्यामुळे. आणि काल स्वतः आपण जर बघितलं आकाशन संघालाही ती पॅनल्टी नियम सगळ्यांसाठी आपण समान ठेवलेले आहेत. कोणी इथे आमचा सगळा सोयरा नाही, कोणी आमचा मित्र नाही. नियम म्हणजे नियम आणि संघटनेचे जे नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळावे लागतील. सगळ्यात मोठा रेकॉर्ड आपण बघितलं की 24 धावांची पॅनल्टी एका संघाला लागली आणि त्यांनी चॅम्पियनपद पटकावलं. जसं 2013मध्ये पारगाव संघाला 11 धावांची पॅनल्टी लागली होती तरीही त्यांनी ती मॅच जिंकली होती. जयेंद्र शेठ चषकमध्ये वाकणला 8 धावांची पॅनल्टी लागली होती तरी ती मॅच त्यांनी जिंकली होती. पण नागावने तर रेकॉर्ड केला, 24ची पॅनल्टी लागून फायनल जिंकले. हा किती मोठा रेकॉर्ड आहे. खरं तर पॅनल्टी लागणं ही काही मोठी गोष्ट नाही किंवा अभिमानाची गोष्ट नाही आहे. पण 24 धावांची पॅनल्टी एखाद्या टीमला लागली तर अर्धा जीव तिथेच जाईल की आता जिंकणार कसं. पण त्यांनी ती मॅच जिंकली, तिथून ते फायनलला पोहोचले, फायनली जिंकली. त्यामुळे पॅनल्टी स्वतःला लावून घेऊ नका. आपण कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेमध्ये खेळतोय. हो, फुल लेंथ होता, ऑन साईडला खेळायचं होतं. हा डॉट बॉल या ठिकाणी आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर भावेश, चांगली गोलंदाजी, सलग 3 चेंडू डॉट आलेले आहेत आणि डॉट चेंडू अजिबात परवडणार नाहीत ओम साई स्पोर्ट्स दावडी संघाला. कारण की 60 धावांची ही रन चेस आहे. 15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये म्हणजे किमान 2-3 मोठे हिट मारावेच लागतील. फ्रंट फुटवरती आले, ऑन साईडला खेळत आहेत. अक्षय त्या ठिकाणी बघा क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न, फिटनेस चांगला आहे. पण या दरम्यान आपण बघा थ्रो, का तर अक्षयचा थ्रो आपण बघतायत. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, जमिनी समांतर थ्रो आहे. दरम्यान आपण बघतायत एकूण धावा 3 आलेले आहेत आणि 3ने अकाउंट ओपन होते. या ठिकाणी बॅटर आपण बघतायत आर्यनचा आणि संघाचं. नव्या दमाचा संघ जरूर आहे. भरपूर क्रिकेट खेळावं लागेल, सातत्याने मैदानावरती उतरावं लागेल, तेव्हाच कळेल स्वतःमध्ये काय स्वतःची ताकद काय आहे, काय कुठे आपण कमी पडतोय. त्यानंतरच एक चांगला संघ म्हणून दावडी नावारूपाला येऊ शकतो. हवेत उंच गेलाय, झेलची शक्यता, झेल टिपला क्षेत्ररक्षक जपेशने, फलंदाज होतोय बाद आणि पहिला गडी बाद रौनकच्या रूपाने. शेवटला वॉचमॅन राहावं लागतं. त्या जागेमध्ये जी जागा आपण विकतो तिथे बाहेरचा बिल्डर येऊन टॉवर उभं करतो, तिथे आपण काहीतरी मग कार वॉशिंग करतो किंवा वॉचमॅन बनतो. जमिनीच्या पैशाला खऱ्या अर्थाने बरकत नाही. जर चांगल्या ठिकाणी नाही लावले तर हा पैसा असाच अनेकांनी उद्ध्वस्त केला आहे. आता कित्येक झोन पडल्यात, कुठे कॉरिडॉर पडलं आहे, कुठे रिंग रोड, कुठे बुलेट ट्रेन, कुठे काय काय मेट्रो. भरपूर पैसा मिळणार आहे भविष्यात अनेकांना, पण मिळालेला का बुद्धिभ्रष्ट होते. काय करायचं या पैशाचं. त्या डान्स बार देखील बंद आहेत, तो देखील प्रश्न पड. ओ खराब फिल्डिंग फाईन लेगच्या दिशेने. या दरम्यान अंपायर सांगतायत आज चौकार, पण बॅटची एज होती आणि या चौकाराने धावसंख्या धावफलक एकूण झालेली आहे ती म्हणजे आपण बघतोय 7 धावा. त्यांच्या नावाने विमानतळ जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे काही शक्य आहे की ते आंदोलन करावे लागले ते आपण करू. कारण विमानतळ तर सुरू झालेले, सध्या डोमेस्टिक विमानं उडत आहेत पण अजूनही नाव मिळाले नाही आहे. दिबा खरं तर फार मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. श्रीबुड हत्या
या कायद्याविरोधात खऱ्या अर्थाने त्यांनी तो कायदा आणला. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. कधी गुगलला जाऊन सर्च करा दिबा पाटील कोण होते. दरम्यान लक्ष्मण मुंडे यांचे आगमन झालेले आहे आणि आले आले आपण त्यांना नक्कीच VIP कक्षात बसण्यासाठी सांगितलेले. आपण जाऊन बसा आणि किंग मैदानाची ही खासियत आहे. ओहो, या दरम्यान चेंडू फाईन लेगच्या दिशेने आणि काहीतरी सांगते त्याचे आम्हाला की लक्ष्मण मुंडे हे स्माइली मॅन. क्या बात आहे. चेहऱ्यावरती त्यांच्या स्माईल असते आणि ती असायला पाहिजे. माणसाचा चेहरा कसाही असू द्या, चेहऱ्यावरती स्माईल नसेल ना तर काही अर्थ नाही. बरेच जण खूप सुंदर असतात, हँडसम असतात, पण चेहऱ्यावरती बघावं तेव्हा 12 वाजलेले असतात आणि त्यामुळे त्यांना बघितल्यानंतर आपलाही दिवस खराब जातो. त्यामुळे चेहरा कसा असू द्या, माणूस काळा असू द्या, वेडा वाकडा असू द्या, चेहऱ्यावरती ती गोड स्माईल असावी लागते. ती आमच्या लक्ष्मण दादाच्या चेहऱ्यावरती आम्हाला ती नेहमी दिसते. धावसंख्या 11 धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर रोशन. स्टॅकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी बघतोय आपण. आर्यन स्वीप खेळण्याचा प्रयत्न सातत्याने आपण आर्यनला पहिल्या मॅचपासून बघतोय की क्रॉस बॅटेड शॉट खेळत आहेत, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न करतात. लेग बायच्या माध्यमातून ही धाव मिळते. आर्यन त्या ठिकाणी नॉन स्ट्राईकला गेला आहे. स्टॅकिंग इनला दीपक. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 12 धावा. लक्ष फार मोठं आहे. अजून एकूण आपण बघितलं 48 धावांची गरज आहे विजयासाठी. मोठे फटके हवेत आणि दीपकला ते मारावे लागतील. ओहो, मारावे लागतील आणि मारलाय दीपकने हा षटकार. ठोकलाय. 6 धावांसाठी हा चेंडू सीमा पार. काय गरज आहे अशाच फटक्यांची. दीपकने इथून मात्र एल्गार केलं विजयासाठी. ओ कॉट बिहाइंड, कमबॅक झालंय. मागचा स्लो रन होता, हा फास्टर वन होता ऑफ स्टंप वरती. बॅटची एज घेऊन यष्टांच्या मागे चेंडू गेला. रोहनने हा जेल टिपलाय फलंदाज. त्या ठिकाणी बाद होतोय दीपक. कुणाकुणाच्या आईच्या नावाने टोकन घेतलेलं आहे. तर देवीचा पाडा जे सुनील भोईर त्यांनी हे गाणं आणलं. भरपूर वर्ष झाले गाण्याला. कुणावरती आणलं ते आम्हाला माहिती आहे, पण आम्ही ते जाहीर इथे सांगू शकत नाही. तर बरेचसे अशा गोष्टी घडतात. पैसा तर नाती तोडून टाकतो. त्या दरम्यान आपण बघताय स्लोअर वन चांगलं कमबॅक झालं. षटकार ठोकला होता दीपकने. अपेक्षा होत्या दीपककडनं की आणखीन काही 2 मोठे हिट लावले इथून तर या मॅचमध्ये दावडी संघ कमबॅक करू शकतो. पण दीपक बाद झाला आणि मैदानावरती ऋषी आलाय. यावरचा शेवटचा चेंडू 1 to go. लॉफ्ट केलाय. झेलची शक्यता. कुशल त्या ठिकाणी झेल स्वीकारतायत फलंदाज. ऋषीच्या काही जाणता तिसरा धक्का.
उपांत्य फेरी गाठलेली आहे. हवे झेलची शक्यता, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का मैदानावरती लागत असताना ओम साई स्पोर्ट्स दावडी या संघाला. पाच पाच विकेट निम्मा संघ डगआउट मध्ये. ओ हो, जपेश या ठिकाणी बघा नो बॉल कॉल केलंय. भरपूर वर होता, फ्रीडचा इशारा. या ओव्हरमध्ये हेच बाकी होतं, सगळं घडलं होतं. 3 वाईड 1 विकेट, 1 लेग बाईस बाकी आहे फक्त. 2 डॉटही आले होते, पण बॅटने रन नाही आली आहे बॅटने रन नाही. फ्रीट वरती इथून मात्र झेल टिपला अक्षयने. बॅटने रन आलेली आहे. नाट्यमय स्थितीमध्ये षटक संपन्न होताना आपण बघतोय, पण अजूनही षटक लांबलंय. तब्बल 9 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत. समोर खेळतायत, फिल्डर आहेत. कुशलता ठिकाणी केवळ 1 धाव मिळेल आणि अखेर या षटकाची समाप्ती. या ओव्हरमध्ये 4 अतिरिक्त चेंडू फेकले जपेशने, पण भरपूर वर्षापासून जपेशने या संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आज अचानक जर ड्युटीवरनं तो आला ना, त्यामुळे तो कंट्रोल दिसला नाही आपल्याला, पण हरकत नाही. संघ विजयाच्या अगदी समीप आहे. 7 चेंडू शेष आहेत, तर 24 धावा झाल्यात आणि अजूनही 36 धावांची गरज आहे. 7 चेंडू 6 षटकार मारावे लागतील. देसाईचे कॅप्टन आपण या इकडे निघा लगेचच, ओला करून या.
ओहो, बघूया अंपायर कुठला इशारा नाही, म्हणजेच हा बॉल डॉट आहे. अक्षय अखेरचं षटक या ठिकाणी फेकतोय. 36 धावा दूर आहे अजूनही. हरणं जिंकणं चालत असतं, पण थोडी फाईट व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. स्विंग अँड मिस, आणि बहुतेक या ठिकाणी बाद होत आहेत फलंदाज. आणखीन एक धक्का मैदानावरती ओम साई स्पोर्ट्स दावडी संघाला लागत असताना. चला बॅट्समन पाठवा पुढचा लगेच. एक डॉट बॉल, केवळ औपचारिकता फॉर्मॅलिटीज या ठिकाणी पूर्ण केली जाते. लहानपणी आपण मॅच खेळत असतो तेव्हा आपण म्हणतो की मॅच दिली तुला, चल पुढची मॅच खेळू. असं होत नाही, स्पर्धेमध्ये होत नाही, सगळे बॉल टाकावेत लागतात. ओहो, हवेत दिनेश येत आहेत, झेल स्वीकारलाय. आणखीन एक विकेटचं पतन मैदानावरती दावडी संघाच्या. पुढचा बॅटर लगेचच पाठवा. बघा 5 वाजायला आलेले आहेत आणि लक्षात असू द्या 2 मॅच कव्हर करायचे आहेत. तर न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत दीपक. तर 2 दीपक आहेत, एक सीनियर एक ज्युनियर. तर बघूया 2 चेंडू शेष आहेत. अक्षयने 2 विकेट प्राप्त केल्या, त्याचबरोबर दिनेशने आतापर्यंत 3 झेलही टिपलेले आहेत. काल नीरजने 4 झेल टिपले होते आणि बहुतेक ही ओव्हर मेडन जाते की काय. शेवटचा बॉल, बघूया मेडन बघायला मिळते का. पहिली हॅट्रिक झाली आहे, विशाल मात्रेने केली आहे. हो, आणि पायावरती लागला म्हणजे ही ओव्हर या ठिकाणी मेडन ओव्हर. क्या बात आहे, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या अक्षय कुमार साठी. शेवटचं षटक निर्धाव. हार्ड लक ओम साई स्पोर्ट्स दावडी, खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तर कॅप्टन आले देसाईचे प्रवीण मात्रे लगेचच पडलेचे. कॅप्टन आपण देखील या 2 शेजारी आता मात्र एकमेकांच्या समोर या उपांत्य फेरीमध्ये बक्षीस पात्र फेरीत पोहोचण्यासाठी